करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्री दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 10वा उत्तम पुरुष निरूपण नाम श्रीराम समर्थ. आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. जय जय रघुवीर समर्थ. कार्याला सुरुवात झालेली आहे. प्रार्थना आपल्याकडून गाऊन घेतलेली आहे. ब्रह्मा विष्णू महेश तिघांचं स्मरण करून चौथा पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. प्रत्येक वेळेला आपल्याकडून प्रार्थना बोलून घेतली जाते. कारण जोपर्यंत आपण स्मरण करत नाही तोपर्यंत आपल्याला या ग्रंथाचं अर्थ कळणार नाही. कारण का? कारण या ग्रंथामध्ये जे मत मांडलेलं आहे ते खुद्द भगवंताचं आहे. लोकांची मतं नाही आहेत. आपण एखादा विषय निवडतो, तो विषय निवडला की आपण लोकांची मतं जाणून घेतो. त्यावर प्रत्येकाचं बोलणं आपण ऐकून घेतो, कोणाचं काय मत आहे आणि त्याप्रमाणे आपण निर्णय घेतो. परंतु या भागामध्ये या ग्रंथामध्ये लोकांचं मत नाही, खुद्द भगवंताचं परमेश्वराचं मत मानलेलं आहे. ते जाणून घ्यायचं आहे आणि या बोधातून प्रत्यक्षपणे दास कसा घडला जाईल या दृष्टीने हा समास आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. दशक 12वा विवेक वैराग्य नाम आणि समास 10वा उत्तम पुरुष निरूपण नाम. प्रत्येक आठवड्याला समास बदलला जातो. काळ बदलत चाललेला आहे, वेळ बदलत चाललेली आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही. काय हो, एक हा समास यायला कितीतरी वर्ष आपल्याला वाट पाहावी लागेल. म्हणून आताच्या घडीला श्रवण करणं खूप फायद्याचं आहे, सामर्थ्याचं आहे. म्हणून आपल्याला वेळ कुठेही न दवडता आपले कान उत्तम प्रकारे, ज्याप्रमाणे बघा दुकान दिलेले आहेत, 2 कान श्रवणासाठी तत्पर असले पाहिजेत. बरोबर की नाही? म्हणून समास 10वा दिला उत्तम पुरुष निरूपण. आपण उत्तम आहोत का हो? आपली वर्तणूक कोणी सांगितली तर आपण काय सांगतो? चांगला आहे, बरा आहे. पण उत्तम हा शब्द आपल्याला या ग्रंथापासूनच परमार्थिक इथेच आपल्याला प्राप्त झालेला आहे ना. म्हणून उत्तमाचा भाग दिलेला आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. आपण यथेष्ट जेवण, आपण काय जेवलेलो आहोत ते आपल्यालाच माहीत असतं. कारण का? भाग द्वैतातला आणि अद्वैतातला. ज्याप्रमाणे आपण श्रवण करत आहोत त्या श्रवणानेच आपलं पोट भरलेलं असतं. बघा, समाधान केव्हा? ज्यावेळी ढेकर येतं त्यावेळी मनाची तृप्ती होते, समाधान. मग एखादा बोध आपल्यावरतीच निघाला की त्यातून आपल्याला कळून चुकतं की हा बोध आपल्यावरतीच झालेला आहे. कारण आपल्यामध्ये सुद्धा तोच आहे. आपण विचार करतो, अरे हा भाग माझ्याच वरती कसा का आला?
कोणी सांगितलं असेल? सांगणारं कोणीच नसतं. अंतरीचा अंतरात्मा बरोबर जाणून घेतो आणि त्याच दृष्टीने संपूर्णता. कारण या ग्रंथामध्ये त्याचं स्वतःचं मत आहे. अनुभवासी प्रत्यक्षात कधीही मीपणा नाही. म्हणून या बोधातून दास घडावा म्हणून पहिलीच ओवी आपल्यासाठी प्राप्त करून दिली. आपण यथेष्ट जेवणे. आपण एखादा कार्यक्रम असेल, पूजा असेल, कार्यक्रम बघा, त्या कार्यक्रमस्थळी आपण भोजनाची व्यवस्था केली जाते, महाप्रसादाची तयारी केली जाते. मग तिथे आपण जेवायला बसतो. आता जेवत असताना आपल्यासमोर ताट आलेलं आहे, पत्रावली आलेली आहे. जे वाढलेलं आहे प्रथमतः नमस्कार करता यायला हवा. कारण श्लोक प्राप्त करून दिलेला आहे. कोणासाठी हो? आपल्यासाठीच ना. कारण याची जाणीव फक्त मनुष्य देहाला असावी. अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरे नोहे जाणीचे यज्ञ कर्म. श्लोक म्हणून झाल्यानंतर त्या ताटाला जे वाढलेलं अन्न आहे त्या परब्रह्माला नमस्कार करता यायला हवा. ही सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. आपण यथेष्ट जेवणे. उरले ते अन्न वाटणे. आता आपल्याला जेवढी भूक लागलेली आहे तेवढंच आपण खाणार ना. जेवढं पोटामध्ये राहील तेवढंच खाणार ना. परंतु जर आपण ओव्हर खाल्लं, लिमिट क्रॉस केली, तर आपल्याला पचायला जड जातं, सुस्ती येते, आळस येते, चक्कर आल्यासारखं होतं. असं का? कारण लिमिट क्रॉस केली. परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. आपण काय म्हणतो, काय विचार केला की अन्न ही फुकट जाता कामा नये. परंतु आता विचार करा, आपल्याला जेवढं खायचं आहे तेवढंच आपण त्या ताटामध्ये घेतलं पाहिजे ना. जर आपल्याला खरंच ती भाजी आवडत नाही तर ती भाजी न घेतलेलीच बरी ना. कारण जे आपल्या मागे आहेत त्यांना ती भाजी मिळेल. परंतु आपण जर ती भाजी घेतली किंवा एखादी वस्तू असेल, एखादा पदार्थ असेल, जर तो आपल्या आवडीचाच नसेल आणि तो आपल्या पत्रावलीमध्ये किंवा ताटामध्ये असेल आणि जर आपण तो खाल्लाच नाही, मग शेवटी फेकलाच ना. अहो, अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे. आपण नाही खाल्लं पण दुसऱ्यांना तरी मिळेल ना, त्यांचं पोट भरेल. उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. कारण भाग कसा दिलेला आहे आपण बघा. आपल्या घरातील काही पदार्थ असतात, आपण आज केलेलं उद्या खातो. जे ताजं आहे ते ताजं उत्तम प्रकारे लागतं आणि उद्या खाल्ल्यानंतर ते ताजं राहतं का? नाही, ते शिळं होऊन जातं. आपल्याला ताजंच खायचं आहे. म्हणजे काय? आत्ता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. कारण गॅरंटी नसते. सकाळची भाजी संध्याकाळी राहील याची गॅरंटी नसते. कारण वातावरण, बरोबर की नाही, वातावरणामुळे ती खराब पण होऊ शकते. म्हणजे विचार करा, का भाग दिलेले. आपल्याला जर ते आवडत नसेल तर आपण तीच भाजी कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतो. मग शेवटी आपण पण खाल्ली नाही आणि दुसऱ्यांना पण खाऊ दिली नाही, बरोबर की नाही. म्हणजेच आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, ते अन्न आपल्याला वाटायला हवं. बघा, आपल्या घरी कुठलाही कार्यक्रम असेल, पूजा असेल, हळद असेल, लग्न असेल,
लोक येतात, पाहुणे येतात, त्यांची आपण सर्व प्रकारे सोय नक्कीच करायला हवी. परंतु उरलेलं जे अन्न आहे, आता सर्वजण पाहुणे निघून गेल्यानंतर आता जेवण शिल्लक राहिलेलं आहे. मग आपण काय करणार? पिशवीमध्ये भरणार आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये. शेवटी काय केलं? अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे असं होता कामा नये. जे आहेत बघा गोरगरीब, त्यांना आपण नक्कीच दिलं पाहिजे. त्यांचं तरी नक्कीच पोट भरेल ना. म्हणजे विचार करा, एवढी सोय सुविधा लावून ठेवलेली आहे, सोच दिलेली आहे, नक्कीच जाण्याची सोय करून दिलेली आहे त्यांनी. चिंता वाहतो विश्वाची. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेची ज्ञान जनास सांगावे, तर ते न बुडो निधावे बुडतयासी. त्याप्रमाणे ज्ञानाने आपण तृप्त व्हावे आणि तेच ज्ञान लोकांना आपण सांगितलं पाहिजे. ज्याला पोहायलाच येत नसेल तो इतरांना काय शिकवेल? पण नक्कीच जो पोहणारा आहे तो इतरांना बुडूसुद्धा देणार नाही. त्याप्रमाणे ज्ञानाने आपण तृप्त झालं पाहिजे. आपल्याला जे श्रवण झालेलं आहे त्या श्रवणाचा मनन आणि मननाचा निजध्यास आपल्यामध्ये आलाच पाहिजे. कारण आपण या कानाने ऐकतो, त्या कानाने सोडून देतो, मग शेवटी काय झालं? काहीच. बरोबर की नाही? आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते आपण लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. परंतु आपण काय विचार करतो? लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. ही गत आपली होता कामा नये. जे सत्य आहे त्या सत्याच्या मार्गावर आपण चाललं गेलं पाहिजे. उत्तम गुण स्वये घ्यावे, ते बहुतांचं सांगावे, वर्तल्या विन बोलावे ते शब्द मिथ्या. बघा उत्तमाची ओवी लिहून ठेवलेली. उत्तम गुण स्वये घ्यावे, स्वतःने काय घेतलं पाहिजे? उत्तमाचे गुण घेतले पाहिजे आणि मग इतरांना सांगायला जायचं. परंतु आपण स्वतः आचरण केल्याशिवाय बोलणं म्हणजे खोटं बोलण्यासारखं आहे. बरोबर की नाही? म्हणून जे सत्य आहे त्या सत्याच्या मार्गाने आपण चाललं गेलं पाहिजे. जे आहे ते लोकांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे. परंतु वर्तेल्या विन बोलावे ते शब्द मिथ्या. स्नान संध्या देवाचरण, एकाग्र करावे जप ध्यान, हरिकथा निरूपण केले पाहिजे. आता विचार करा, सकाळी आपला देह उठला, त्यानंतर सकाळी उठल्यानंतर जी आपल्याला शिकवण प्राप्त झालेली आहे, बरे दात घासोनी तोंडा धुवावे, कळाहीन घाणेरडे बा नसावे. मग आपली सकाळ संध्याकाळ अंघोळ झाली पाहिजे. जो शरीरावरचा मळ आहे संपूर्णपणे निघून गेला पाहिजे. तो वरवरचा मळ साबणाने शॅम्पूने निघून जाईल, परंतु अंतरीचा मळ काढायचा आहे, त्यासाठी श्रवणच असायला हवं. बरोबर की नाही? भाग कसा दिलेला आहे? स्नान संध्या देवाचरण, एकाग्र करावे मन. आता मनाने जप केला पाहिजे, नामस्मरण केला पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. सकाळ संध्याकाळ आपली कशी असते ते आपल्यालाच माहिती. सकाळी उठल्यानंतर आपला देह आळसाने उठत असतो. बघा, रात्रभर आपल्या हातामध्ये मोबाईल असतो. 3-4 वाजता आपला देह झोपायला जातो आणि सकाळी त्याला उठवायला गेलो की तो उठत नाही. आळस संपूर्णपणे. लोक येतात, विचारतात, अरे हा गेला कुठे? अजूनपर्यंत उठला नाही. कारण का? डोळ्यांना त्रास, डोक्यामध्ये बघा अजूनपर्यंत तेच विचार, झोप पूर्ण नाही, आजारपणाची लक्षणं. मनुष्य देह म्हटला की 8-10 तासाची झोप नक्कीच हवी.
देहाला विश्रांती नक्कीच हवी ना. परंतु आपणच स्वतःहून आजारपण आणत असतो, रोग आणत असतो, हे आपल्याला कळत नाही. विचार करा, एखादी बॅटरी असेल बघा, टॉर्च, त्याच्यासमोर आपण डोळे लावून टकमक पहा, डोळे दुखतात की नाही. मग आपण मोबाईलमध्ये जर सारखं पण तेच पाहत असू 3, 4, 5, 6 तास, डोळ्यांना किती इजा होते. समर्थ म्हणाले मोबाईलचा भाग चालू नाही आहे, पण आपण आपल्या शरीराची काळजी नक्कीच घ्यायला हवी ना. मिळालेला हा फुकट देह फुकट जाता कामा नये. भाग दिलेला आहे उत्तम पुरुष, यामध्ये समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. स्नान संध्या देवाचरण, देवाची उपासना करायला, देवाची भक्ती करायला वेळ मिळत नाही. पण मोबाईलसमोर, लॅपटॉपसमोर बसायला बघा दिवस अपुरा पडतो. असं का? हां, काम असेल तर ठीक आहे, परंतु देवाची भक्ती, देवाची उपासना करायला, नामस्मरण करायला, जप करायला वेळ मिळत नाही. आपल्याकडून नक्कीच व्हायला हवं. कारण ज्याने संपूर्णपणे देह आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे, त्याच्यासाठी सकाळ संध्याकाळ उपासना नक्कीच झाली पाहिजे ना. त्याच्यासाठी नाही आहे, हे आपल्या देहासाठी, परंतु त्याची उपासना करणं खूप गरजेचं आहे. कारण कलियुग चालू आहे. कारण युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. कृतयुग गेला, त्रेतायुग गेला, द्वापारयुग गेला, हा कलियुग चालू आहे. बरोबर की नाही? या कलियुगामध्ये आपल्याला उत्तम प्रकारे भक्ती प्राप्त करून घ्यायची. म्हणून स्नान संध्या देवाचरण. आपण जर देवासमोर हात जोडले नाही तर आपली मुलं, आपल्या मुली का हात जोडणार आहे? नाही ना. सवय आपल्यापासूनच असायला हवी. जर आपण देवासमोर हात जोडत नसू, आपणच भक्ती नसेल करू, किंवा आपणच उपासना जर करत नसू, तर आपल्या मुलांना किंवा मुलींना सांगायला जर गेलो तर तेच आपल्याला उद्धटपणे बोलतील. म्हणून सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. सकाळी उपासना झाली पाहिजे, संध्याकाळी शुभंकरोती आपण स्वतःहून म्हटलं पाहिजे. आपल्या मुलांना, आपल्या मुलींनासुद्धा म्हणायला लावलं पाहिजे. कारण का? दिवा जळो देवापाशी, उजेड पडो सर्वांपाशी. सामर्थ्य आहे ना. मग एकाग्र करावे मन. जप, ध्यान, नामस्मरण आपल्याकडून का व्हायला? संध्याकाळ, सकाळ, जेवढी आपली पुण्याई आहे, शिल्लक आहे, तोपर्यंत आयुष्य आहे. बरोबर की नाही? नाशिवंत देह आहे, परंतु शाश्वती टिकून राहिली पाहिजे. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो ने द्यावे कोणी एकाचे. आपले शरीर परोपकारासाठी झिजवावे, अनेकांच्या उपयोगी पडावे, कुणाचेही उणे पडू देऊ नये. कसा भाग दिलेला आहे? आपले शरीर परोपकारासाठी झिजवावं, अनेकांच्या उपयोगी आपला देह नक्कीच उपयोगास मदतीस गेला पाहिजे. म्हणजेच काय? आपला देह ज्याप्रमाणे एखादं कार्य असेल, देशाचं, समाजाचं, मातृभूमीचे ऋण आपल्याला फेडायचे. आपण वृक्ष लावतो, तर त्या वृक्षाला, त्या रोपाला पाणी टाकणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? स्वच्छता ही स्वतःहून आपण केली पाहिजे. देशसेवा आपल्याकडून झाली पाहिजे. आपण स्वतःहून कार्य केलं पाहिजे. जर आपण ती स्वच्छता केली नाही, तो जो आपल्या बाजूचा परिसर आहे, त्या परिसरातून येणारा दुर्गंध, त्या कचऱ्यापासून होणारी रोगराई शेवटी आपल्यालाच आहे, त्रास आपल्यालाच जाणवणार आहे. म्हणून आपण जर स्वतःहून कचरा, जो दुर्गंध येणारा कचरा बघा प्रत्यक्षपणे आपण बाजूला करून ठेवला, बरोबर की नाही, तर नक्कीच रोगराई, आजारपण नष्ट होईल. प्रत्यक्षात भाग दिलेला आहे. बहुतांच्या कार्यास यावे. एखाद्या व्यक्ती अडचणीत सापडला असेल, मनुष्य देह
आजारी पडलेला आहे, त्याला तर मदत करायची आहे. आर्थिकदृष्ट्या असू दे किंवा बघा एखादा मदत आपण करत असतो, रस्ता पार करून द्यायचा आहे, आपण न लाज बाळगता एखादी वयोवृद्ध असतात बघा, त्यांना रस्ता क्रॉस करून द्यायचा आहे, तर नक्कीच आपण त्यांना मदत केली पाहिजे. आपण काय विचार करू, अरे तिकडे तर मुली उभी आहेत, त्यांनी जर मला पाहिलं तर, म्हणजे विचार करा. पण आपण जर त्यांना मदत केली तर शेवटी पुण्याईचंच काम आहे ना. आपण दुसरे लोक आपल्याकडे पाहतील या नजरेने आपण पाहत असतो. दृष्टिकोन बदला. नक्कीच सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे. आडले जाकचले जाणावे, यथान शक्ती कामास यावे, मृद वचने बोलत जावे कोणी एकासे. कुणी आडलं असेल किंवा अडचणीत असेल तर ते जाणून घेतलं पाहिजे. त्याला आपल्या शक्तीनुसार मदत नक्कीच करायला हवी. कुणाशीही मृदू वचनांशी बोलावे. एखाद्या अडचणीत आहे, एखाद्याला उत्तर मिळत नाही आहे, त्याला काय करावं कसं करावं ते जर सुचत नसेल तर शेवटी आपण त्याच्या मदतीला जाऊन योग्य तो मार्ग निवडून दिला पाहिजे. आणि मृदू वचनांनी बोलता यायला हवं. आपल्यामध्ये नम्रता असायला हवी, आपल्यामध्ये प्रामाणिकपणा असायला हवा. इतरांशी बोलत असताना लहान मोठं ठरवलं गेलं पाहिजे आणि त्यांच्याशी बोलताना उत्तम प्रकारे आपल्याला बोलता यायला हवा, कारण त्यानुसारच आपला स्वभाव कळत असतो. दुसऱ्यांच्या दुःखे दुःखवावे, परसंतोषे सुखी व्हावे, प्राणी मात्रांचं मिळवून घ्यावे वाया शब्दे. दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी व्हावे, लोकांच्या संतोषाने सुखी व्हावे आणि गोड शब्दाने प्राणीमात्रांना आपलेसे करून घेतलं पाहिजे. दुसऱ्यांच्या दुःखानं आपण दुःखी राहिलं पाहिजे ना. आता दुसऱ्यांना दुःख आहे, त्यांच्या घरामध्ये बघा दुःख आहे, आता त्यांच्यासमोर जर आपण DJ लावून जोरजोरात बघा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर बाकीची मंडळी काय म्हणतील, अहो तिकडे दुःखाचा प्रसंग आहे, इकडे तुम्ही स्वतःहून DJ लावले. जरी शत्रू असेल बघा, समोरची व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल, परंतु दुःखावेळी दुःख आणि सुखाच्या वेळी सुख. तर मनुष्य ज्याप्रमाणे बघा, या मनुष्य देहाला शिकवण आहे. अडचणीच्या वेळी आपण नक्कीच धावून गेलो पाहिजे, सुखाच्या वेळी आपण नक्कीच धावून गेलो पाहिजे. म्हणून दुःखाच्या वेळी आपण नक्कीच मदत केली पाहिजे. दुःखाच्या वेळी दुःख आणि सुखाच्या वेळी सुख. बहुतांचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे, आपल्या परीस व्हावे पारखे जन. अनेकांच्या अन्यायाची त्यांनी क्षमा करावी, अनेकांच्या कार्यात त्यांना मदत करावी. परके लोक असतील तर त्यांच्या आपल्या बाजूने करून घे. आता विचार, आता काही लोक बघा, एखादी कार्यक्रम असेल, एखादा कार्यक्रम किंवा एखादं कार्य असेल, ते कार्यक्रम किंवा एखादं कार्य करत असताना त्यांना अडचण येते आणि ते नियोजन नसल्यामुळे चुकत असतात. आता संपूर्णपणे कार्यक्रम हँडल करायचा, रूपरेषा पाहायची. जर त्यांच्याशी आपण वादविवाद केला की तुम्हाला समजत नाही का, असं करायला हवं होतं, तसं करायला हवं होतं, परंतु आपण समजून घेतलं पाहिजे. कारण त्या जागी जर आपण असतो तर लोक आपल्याला सुद्धा बोलणारी होती. मग आपण समजून घेतलं पाहिजे की त्यांना अडचण प्राप्त झालेली आहे, आता आपल्याला सुद्धा मार्ग नक्की शोधून काढायला हवा की त्यातून ते मोकळे होते. म्हणून अनेकांच्या कार्यांना त्यांना मदत आपण स्वतःहून केली गेली पाहिजे. परके लोक असतील तर त्यांनासुद्धा आपल्या बाजूनं करून घेतलं पाहिजे. दुसऱ्यांचे अंतर जाणावे, तदनुसाराची वर्तावे, लोकांचं परीक्षित जावे नाना प्रकारे. दुसऱ्यांच्या अंतरंगातील विचार जाणायचं आहे, खायचं काम नाही आहे. बरोबर, त्याच्या मनात काय चालू आहे ते आपण जाणतोय. नाना प्रकारे लोकांची परीक्षा आपण स्वतःहून घेतो.
काही बघा, आपल्या मनात काय चालू आहे ना, तर लगेच सांगता, अरे तू ह्याचा विचार का करतोयस, अरे आपण विचार करतो याला कसं कळलं. परंतु आपला स्वभाव, आपला चेहरा बरोबर ते जाणत असतात. काही जण असे असतात, बरोबर की नाही, आपण समजून घेतलं पाहिजे. नेमकेची बोलावे, तत्काळाची प्रतिवचन द्यावे, कदापि रागास न यावे क्षमा रूपे. आता नेमकचीच बोलावे ना, जे नेमकं बोलायला हवं तेच बोललं पाहिजे, मोजकंच बोललं पाहिजे. जर निबंधासहित जर आपल्याला बोलायचं असेल तर कोण ऐकून घेणार आहे. आताची पिढी ऐकून घेणारी नाही आहे. एका वाक्यात, एका शब्दात उत्तर द्या आणि निघून जा. आता हा काळ चालू आहे, बरोबर की नाही. कुणी काही विचारलं तर तात्काळ त्यास प्रत्युत्तर दिलं पाहिजे. कुणी कुणावर रागवू नये, बरोबर की नाही. राग, मत्सर, क्रोध शेवटी विषय वासना आहे. त्यांना कधी सोबत घ्यायचं नाही आहे. सोबत आपल्याला फक्त जप, नामस्मरण आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. आलस्य अवघाचा दवडावा, यज्ञ उदंडची करावा, शब्द मत्सर न करावा कोणी एकाचा. आपल्या शरीरामध्ये सकाळ संध्याकाळ जर पाहायला गेलं तर आळस. अहो, आळस हा माणसाचा शत्रू आहे, तरी आपण आळसाला का जवळ ठेवला आहे. जसं बघा, आपल्याला राग आला की आपण हातातले सर्व वस्तू फेकून देतो, इकडचा वस्तू तिकडे, तिकडचा वस्तू इकडे, असं करत असतो, हात झटकतो. मग तसाच आपल्यामध्ये जर आळस आला ना, तसाच झटकून द्यायला हवा. आपण जांभया देऊन ओरडत बसतो, जसं काय किती दिवसांचा त्याला काम दिलं आहे आणि किती दिवसांचा खाटावर बसला आहे. असं नाही झालं पाहिजे ना. उदंड प्रयत्न करीत जावे. आपण जे येत नाही ते आपण नक्कीच प्रयत्न केले पाहिजे. दुसऱ्या कुणी बोललेला जो शब्द आहे, तो शब्द कधी आपण मनाशी न बाळगता त्याचा अर्थ जाणून सोडून दिला पाहिजे. म्हणजेच काय, आता एखादी व्यक्ती चुकून आपल्याला तो शब्द बोलून जाते, आपण तोच शब्द धरून बसतो. ही व्यक्ती मला अशी का बोलली, या व्यक्तीचा संपूर्णपणे राग आपण दिवसभर करत असतो. शेवटी राग आहे, मत्सर आहे, तो बाजूला सारला पाहिजे. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपल्या. या समासामध्ये संपूर्णपणे दुसरं कोणाचाच नाही, फक्त पुरुष देह म्हणजे उत्तम पुरुष कसा असावा, म्हणजेच मनुष्य देह. ज्याप्रमाणे उत्तम पदार्थ दुसऱ्याचं द्या, आपण खायचं ताजं आणि लोकांना द्यायचं शिळं, हे चुकीचं आहे. जे आपण खात आहोत तेच आपण दुसऱ्यांना दिलं पाहिजे. आता सकाळी केलेला रव्याचा गोड प्रसाद बघा, रव्याचा गोड शिरा आपण जर बनवला आणि आपण सकाळी खाल्ला आणि आपण बाहेर निघून गेलो, संध्याकाळी आल्यावर आपली खायची इच्छा झाली नाही, तर आपण तो जो शिरा होता तो गरम करून जर इतरांना दिला, आपल्या बाजूच्या लोकांना, ते विचार करते सूर्य उगवला कुठे आज, विचार करा. मग आपण काय बोलू ना, आता आम्ही बाहेरून आलो ना, लगेच झटपट आम्ही बनवला आणि तुम्हाला पण दिला. म्हणजे इथे सुद्धा आपण खोटं बोललो. जे आहे तेच आपण दिलं पाहिजे ना. उत्तम पदार्थ दुसऱ्याचं द्यावा. आपण का म्हणून लोकांना फसवायचं. जो आपण ताजे खात आहोत तेच लोकांना आपण दिलं पाहिजे ना. लोकांना शिळं देऊन उपयोगाचं काय. म्हणून समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. आणि शब्द निवडून बोलायला हवं. आता एखादं वाक्य बोलायचं आहे, एखादा शब्द आपल्या मुखातून निघेल या उद्दिष्टाने बोलायचं आहे. आता शब्द आपल्या मुखातून चांगला निघेलच याची गॅरंटी नाही. कारण का, संगत जशी असेल त्याप्रमाणे शब्द येतात. जर वाईट संगतीला जर मनुष्य देह असेल तर वाईट शब्द नक्कीच येणार. बोलताना सुद्धा शिव्या येतील, बोलताना सुद्धा वाईट शब्द येतील. परंतु चांगली जर संगत असेल तर
शेवटी भाग संगतीचा आहे. आपण एखादा शब्द बोलत असताना विचारपूर्वक बोललं गेलं पाहिजे. बोलल्यानंतर विचार करत बसू नका, अरे हा शब्द बोलायला नको हवा होता, बरोबर नाही. म्हणून सावधपणे करीत जावा संसार आपला. संसार आपला सावधपणाने करायचा आहे. कारण का, लग्न करायचं आहे, संसार थाटायचा आहे. आधी विचारपूर्वक करून मग संसार करा. कारण का भाग दिलेला आहे. संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणाचं उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. आनंदाने उत्तमाचा संसार कसा करायला हवा याचा सुद्धा समर्थांनी भाग दिलेला आहे. कारण का, सावधान हा शब्द आपल्यासाठी किती महत्त्वाचा. आपण सावध असलं पाहिजे, दक्ष असलं पाहिजे, जागरूक असलो पाहिजे, जबाबदारी असली पाहिजे. पुढच्या अवयवामध्ये समर्थांनी उत्तमाचं दिलेला भाग आहे. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे, मरवण कीर्तीचं रुबावे येणे प्रकारे. आता मरणाचे स्मरण असावे. आपण एखाद्याला शब्द देतो, मरेपर्यंत तुला मी काय करणार, तुझा सांभाळ करीन. आता विचार करा भाग कसा दिलेला आहे. एखाद्या व्यक्तीशी जर आपण भांडण झालं, आपण विचार काय करतो, काय बोलून जातो, मरण पण मी तुझ्याशी बोलणार नाही. आपल्याला कीर्ती राखायची. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मग स्मरण असलं पाहिजे. परमेश्वराचं स्मरण जर असेल तर समर्थ म्हणाले, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. स्मरण असलं पाहिजे ना. आणि हरिभक्तीचं सादर व्हावं. आपण सादर कशामध्ये होतो, भांडण, तंटा, मत्सर, वादविवाद यामध्ये आपला देह पाहिला. मग मरवण कीर्तीचं उरवावे येणे प्रकारे. या प्रकारे वागून मेल्याभरी कीर्तिरूपे उरावे. नेमकपणे वळतो लागला, तो बहुतांश कळो आला, सर्व अर्जवी तयाला काय उणे. उत्तम गुणाने युक्त असं त्याचं नेमस्त वागणं पाहून अनेक लोकात तो प्रसिद्ध पावतो आणि मग सर्व लोक त्याच्याशी प्रेमाने वागू लागतात. ऐसा उत्तम गुणी विशेष, तयास म्हणावे पुरुष, जयाच्या भजने जगदीश तृप्त होय. अशा विशेष उत्तम गुणांनी जो संपन्न असतो त्यालाच मनुष्य देह म्हटलं जातं ना. आणि त्याने केलेल्या भजनाने ईश्वर सुद्धा प्रसन्न होत असतो. मग आपल्याला परमेश्वराचं स्मरण करणं किती महत्त्वाचं आहे तर या ओवीमध्ये आपल्याला स्पष्ट होतं. उदंड धिक्कारून बोलती, तरी चळोने दावे शांती, दुर्जनास मिळवून जाती धन्यते साधू. लोक जरी खूप धिक्कारून बोलले, किती लोक बघा वाईट जरी बोलले, तरी आपली शांती कधीही ढळू देऊ नये. आपला राग, आपला मत्सर इतरांना दाखवायचा नाही. आपण काय करतो, समोरचा असा काही बोलून जातो, जो बोलून गेलेला आहे तो हसत हसत जातो आणि आपण शेवटी रागाच्या भरात त्याला बोलत असतो. मग आपल्या बाजूला जी असणारी मित्रमंडळी असतील किंवा कोणी नातेवाईक असतील, शेवटी ते मजा पाहूनच निघून जातात ना. मग आपल्याला असं वाटतं, अरे आपला राग हा फक्त 2 मिनिटाचा होता, परंतु दिखावा झाला. उत्तम गुणी शृंगारला, ज्ञान वैराग्य शोभला, तोची एक जाणावा भला भूमंडळी. उत्तम गुणांनी जो शृंगारलेला असतो आणि ज्ञान आणि वैराग्याने जो शोभत असतो, तोच एक या भूमंडळावर उत्तम
म्हणून जाणला पाहिजे. स्वये आपण कष्टावे, बहुतांचे सोसित जावे, झिजोन कीर्तीस उरवावे, नाना प्रकारे. आपण स्वतः कष्ट केले पाहिजेत. इतरांवर अवलंबून उपयोग नाही आहे. अनेकांचं वागणं कसं असेल, बोलणं कसं असेल, नाना प्रकारांची झिजून आपली कीर्ती उरली पाहिजे. जर आपण स्वतःहून कष्ट केले, त्या कष्टाचं फळ, मेहनतीचं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. कीर्ती पाहाव जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, विचारे विन कोटेची नाही समाधान. कीर्ती जर हवी असेल तर सुखाची अपेक्षा करू नये, आणि सुखाची लालसा असेल तर कीर्ती अजिबात मिळणार नाही. कसा विरुद्ध भाग दिलेला आहे, बरोबर की नाही. मग विचाराशिवाय प्रपंच व परमार्थ कोठेच समाधान मिळणार नाही. परांतरास न लावावा धक्का, कदापि पडो नेदावा चुका, स्माशील त्याच्या तुका हानी नाही. लोकांचं अंतकरण कधी दुखवायचं नाही, यात कधीही चूक होऊ द्यायची नाहीये. आपले अथवा परावे, कार्य अवघेच करावे, प्रसंगी कामास चुकवावे, हे विहित नव्हे. आपलं असो किंवा दुसऱ्यांचं असो, उत्तम कार्य आपण स्वतःहून नेहमी केलं गेलं पाहिजे. कधीही काम चुकारपणा कदापि आपल्याकडून होता कामा नये. बरे बोलता सुख वाटते, हे तो प्रत्यक्ष कळते, आत्मवत परावे ते मानित जावे. आता चांगलं गोड बोलल्यामुळे सुख वाटतं की नाही, हे तर अनुभवाने प्रत्यक्ष आपल्याला कळतं. म्हणून लोकांना स्वतःसारखं ज्याप्रमाणे आपण मानतो त्याप्रमाणे त्यांच्याशी बोललं गेलं पाहिजे. कठीण शब्द वाईट वाटते, ते तो प्रत्ययास येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त. आता कठीण शब्द वाईट वाटते, मग बोलायला जर गेलो मग शेवटी ते प्रत्ययास येते. कुणी कठोर शब्द बोलला की ते वाईट वाटतं की नाही, अनुभव तर आपण पाहतो. मग दुसऱ्यांना आपण का म्हणून वाईट बोलायचं. आपणास चिमुटा घेतला, तेने कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखत जावे. आपल्याला कुणी चिमटा घेतला तर जीव कासावीस होतो, मग आपण दुसऱ्यांना घेऊन का म्हणून आनंद साजरा करावा. जे दुसऱ्यास दुःख करी, ते अपवित्र वैखरी, आपणास घात करी कोणेक प्रसंगी. जो दुसऱ्याला दुःख देतो, ती वैखरी असो, ती वैखरी वाणी अपवित्रच. म्हणून वेळ प्रसंगी आपला शेवटी घात होत असतो. पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. जे तुम्ही पेराल तेच उगवणार आहे. आपण जसे बोलू तसंच उत्तर आपल्याला मिळणार आहे. आपल्या पुरुषार्थ वैभवे, बहुतांश सुखी करावे, परंतु कष्टी करावे, हे राक्षसी क्रिया. आता आपली मनुष्य देह आहे, मग राक्षसी क्रिया का म्हणून. कारण आपला पराक्रम, आपलं कार्य हे पाहून ज्याप्रमाणे आपण कार्य करत असतो त्याप्रमाणे लोकसुद्धा आपल्याला नावं ठेवत असतात. दंभ दर्प अभिमान, क्रोध आणि कठीण वचन, हे अज्ञानाचं लक्षण भगवद्गीतेत बोलले. भगवद्गीतेत काय बोललेलं आहे हे शेवटी काय आहे, विषय वाचन आहे. दंभ दर्प अभिमान, क्रोध, कठोर वचन, ही अज्ञानाची लक्षणे आहेत. जो उत्तम गुण शोभला, तोची पुरुष महावला, कित्येक लोक त्याला शोधित फिरती. समाज भला मोठा आहे, श्रवण करणं खूप गरजेचं आहे. जर आपण ऐकलं तर श्रवणाचं मननाचं निजध्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि या कारणाने ऐकलं, त्या कारणाने सोडून दिलं तर काहीच मिळणार नाही. मग जो उत्तम गुणाने शोभत असतो तोच महापुरुष जाणावा. कित्येक लोक त्याला शोधत फिरतात. क्रियेविन शब्द ज्ञान, तेची स्वानाचे वमन, भले ते अवलोकन कदापि न करती. क्रियेशिवाय नुसतं शब्दज्ञान म्हणजे जर आपण एखादा कर्म करायचं असेल तर पहिलं आपण बोलून जातो, मी हे नक्की करीन, हे नक्की करीन. पण जर आपण केलंच नाही मग शेवटी काय झालं. म्हणून समर्थ म्हणाले आधी आपण क्रिया केली पाहिजे, नंतर बोललं पाहिजे. मनापासून भक्ती करणे, उत्तम गुण अगत्य धरणे, तया महापुरुषांकारणे धुंडीते येते. जो मनापासून भक्ती करतो
आणि अगत्याने उत्तम गुण धारणा करतो त्या महापुरुषाला लोक शोधत येतात. ऐसा जो महानुभाव तेने करावा समुदाव, भक्ती योगे देवादिदेव आपुला करावा. असा जो कुणी साक्षात्कारी महापुरुष असेल त्याने लोकसंग्रह करावा आणि भक्तीच्या योगे देवादिदेव आपलासा करावा. आपण अवचित्ते मरून जावे, मग भजन कोणे करावे, या कारणे भजनास लावावे बहुत लोक. समजा आपण अवचित मरून जर गेलो तर मग भजन कोण करील असा विचार पण येतो ना. मग अनेक लोकांना भगवत भक्ती करण्यास आपण लावली गेली पाहिजे. आमुची प्रतिज्ञा आईसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत जावे. आमची प्रतिज्ञा अशी आहे की शिष्यापाशी काही मागू नये, पण एवढं जरूर मागावं की त्यांनी आपल्या मागे जगदीशास भजत जावे. या कारणे समुदाव, ज्याला पाहिजे मोहचाव, हातोहाती देवादिदेव ओळेसा करावा. हे व्हावे म्हणून समुदाय एकत्रित करण्यासाठी आपण सण उत्सव महोत्सव साजरे केले पाहिजे. सहजासहजी देवादिदेव प्रसन्न होईल, बरोबर की नाही. आता समुदाय कारणे पाहिजे ते दोन्ही लक्षणे, श्रोती एका सावधपणे मन घालावे. आता लोकसंग्रह व्हावा म्हणून महंताच्या अंगी पुढील 2 लक्षणं असणं गरजेचं आहे. श्रोत्यांनी मन एकाग्र करून सावधपणे ती ऐकली पाहिजे. जेने बहुतांस घडे भक्ती, ते हे रोकडे प्रबोध शक्ती, बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे. ज्या योगाने अनेकांकडून भक्ती घडेल अशा रीतीने प्रबोधन शक्ती म्हणजे विषय नीट समजून जर घेतला तर आपल्याला त्याचं उत्तर देता येईल. मागा बोलिले उत्तम गुण, तयास मानिती प्रमाण, प्रबोध शक्तीचे लक्षण पुढे चाले. यापूर्वीचे जे उत्तम गुण सांगितले ते आपण अंगी आणले पाहिजे, अंगी बांधले पाहिजेत ना, तरच आवश्यक आहेत. जर आपण नुसतं वाऱ्यावरती ऐकून गेलो तर ते उपयोगाला होईल का? नाही आहे. ते आपल्या अंगामध्ये पेरलं पाहिजे. ज्याच्या अंगी दिसून येतात त्याचं बोलणं लोक प्रमाण मानत असतात. बोलण्यासारखे चालणे, स्वये करून बोलणे, तयाची वचनेप्रमाणे मानिती जनी. जो बोलण्याप्रमाणे स्वतः वागतो आणि स्वतः करून मग बोलून दुसऱ्यांचा उपदेश करतो त्याची वचने लोक ऐकत असतात. जे जे जनास मानिना, ते ते जनही मानिना, आपण एकला जननाना सृष्टीमध्ये. जे जे लोकांना पटत नाही ते ते लोक मानत नाही, ऐकूनसुद्धा घेत नाही. आपण एकटेच असतो आणि जगात लोक अनेक असतात. म्हणून सांगती असावे, मानत मानत शिकवावे, हळूहळू सेवटा न्यावे विवेकाने. म्हणून लोकांना बरोबर घेऊन आपण कार्य केलं पाहिजे. हळूहळू समाजात समजावत त्यांना त्यांच्या कलाने घेऊन त्यांना शिकवलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण शेवटपर्यंत प्रवास त्यांच्यासोबत केला गेला पाहिजे. परंतु हे विवेकाची कामे विवेक करील नेमे, इतर ते बापुडे भ्रमे भांडोच लागले. मग शेवटी काही लोकांना खटतं, काही लोकांना पटत नाही. मग शेवटी आपल्याला ते कर्म करायचंच आहे आणि त्याचप्रमाणे आपलं ते काम पूर्णपणे झालंच पाहिजे. बहुतांशी भांडत एकला, सैन्या वाचून पुरवला, या कारणे बहुतांना राजी राखावे. आता सेनापती ज्याप्रमाणे सैन्याशिवाय एकटाच काम करू शकत नाही त्याचप्रमाणे सर्वांशी तो भांडतो, तो एकाकी पडतो व काहीच कार्य करू शकत नाही. म्हणून उत्तम पुरुषाने अनेक लोकांना राजी राखावं. जे आपल्याला कार्य दिलेले आहे ते कार्य आपल्याला पूर्णपणे पार पाडता आलं पाहिजे. करता करविता तो आहे, मना सोय विश्रांती आणि समाधान. बहुतांशी भांडत एकला, सैन्या वाचून पुरवला, या कारणे बहुतांना राजी राखावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपन्ना समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.